सर, विजयजी किनी, किरणजी पाटील, महेशजी पाटील, स्वप्नीलजी पाटील, आकाशजी पाटील, ऋतिकजी पाटील, विकुलजी पाटील, हितेशजी पाटील, भाविकजी किनी, विराजजी पाटील, किसनजी पाटील, दीपकजी पाटील, यशजी किनी, विजयजी पाटील, मितेशजी काले, राजजी पाटील, दिनेशजी पाटील, जयेशजी पाटील, योगेशजी पाटील, जनार्दनजी पाटील, अमोलजी पाटील. शफल वाईट या ठिकाणी हा रूल या स्पर्धेमध्ये नाहीये, याची नोंद घ्या. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. दोन्ही टीमचा 12th मॅन सुद्धा या ठिकाणी आमच्या समोरच्या कक्षामध्ये आहे. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला भूपेन आणि सागर ही जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती भूपेन आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगवरती सागर यांना आपण पाहतोय. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. एक चांगली लढत आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. एक मोठ्या स्टेजला या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केले गेले. भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वैतरणा विभागामधील एक नामांकित स्पर्धांमधील एक स्पर्धा अर्थातच वाघोबा चषक 2026 आपण पाहतोय. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. पाच षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली जातील. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला बॉल या स्पर्धेचा आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 20 मिनिटांपेक्षा जर जास्त वेळ तुम्ही घेतला 4 षटकांसाठी तर तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भूपेनला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती पहिल्या 2 बॉलवरती स्ट्रगल करताना दिसतोय. कारण पहिले दोन्ही जे स्ट्रोक आपण पाहतोय बॅट अँड बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. आणि गोलंदाज दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती पवन आपल्यावरती जी जबाबदारी ठेवली गेली त्या जबाबदारीला सार्थ ठरत आहेत. हा सुद्धा बॉल रायसिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पडल्यानंतर चांगल्या पद्धतीनं बाउन्स त्या ठिकाणी झाला. डॉट बॉलची समाप्ती ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकही धाव घेतलेली नाहीये. कुठेतरी संघर्ष करायला लावलाय फलंदाजाला. फलंदाज भूपेन आपल्याला पाहायला मिळतोय आणि भूपेन संघर्षाची वाट चालत असताना मैदानामध्ये. हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाली होती. अशिभूत नजरेने पाहिलं होतं, परंतु जो इम्पॅक्ट होता तो भरपूर बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑस्टमच्या सलग 4 डॉट बॉल. काय सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये गोलंदाज पवनची. ज्या लाईन लेंथने तो गोलंदाजी करतोय आणि जो आत्मविश्वास त्याच्याकडे या ठिकाणी जबरदस्त. पहिले 4ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी टाकले गेलेत आणि जे परफेक्शन आहे पहिल्या 4 चेंडूंमध्ये ते दिसून आले गोलंदाज पवनच्या माध्यमातून. 5वा बॉल या ओव्हरमधील. इथे पंचांकडे अपील त्या ठिकाणी पुन्हा एकदा झाले होते. बॉल तडम्यांमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. लेग बाईटच्या माध्यमातून या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र भोईर सर आणि त्याचबरोबर अमीर कराई सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 प्रमुख पंच या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये किशोरजी पाटील सर यांना आपण पाहतोय. 5 बॉलचा क्रेडिट झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती भूपेन. मागील 5 बॉलचा पलटवार त्याला करायचा. इथे स्विचिटचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगली गोलंदाजी या बॉलवरती होताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च झाल्यात. आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर जी लाईन अँड लेंथ या ठिकाणी गोलंदाज पवनने हाताळली होती, फलंदाजांना एक कठीण उदाहरण मागच्या 6 चेंडूंमध्ये सोडवावं लागलं. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. दोन धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय.
आपल्या मुख्य मंचावरती आदरणीय डी के पाटील साहेब, प्रवीण पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठीचा पाडा समाजसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी सर आपण पाहू शकतायत एकनाथजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या मुख्य मंचावरती. दत्तात्रयजी पाटील साहेब, मनोहरजी पाटील साहेब, प्रभाकरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवरती सागर होते. मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं खेळ भूपेनचा आपण पाहिला विथ द बॅटने एकही रन्स त्यांच्या बॅटमधून आलेले नाही आहे आणि एकंदरीत 6 डॉट बॉल आतापर्यंत मैदानामध्ये खेळलाय. दुसऱ्या बाजूला सागरला सूत्र इथे हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये प्रवीणला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आणलंय. पहिलाच बॉल स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर हुक शॉट त्या ठिकाणी आपण पाहतोय. आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे इथे बॉल ट्रॅव्हल होणं त्या ठिकाणी डिफिकल्ट आहे. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले आहेत. या मॅचमध्ये भूपेनचा जर विचार केला तर आतापर्यंत विथ बॅटने रन्स येणं कठीण झालंय. पहिल्या षटकामध्ये 6 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आज तो बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. इट्स अ डॉट बॉल. पवनचा जर विचार केला तर पवनची सुरुवात या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हरने झाल्या कारण एकही धाव त्याच्या ओव्हरमध्ये खर्च झाली नाही. हा सुद्धा चांगल्या टप्प्यावरती बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. कॉन्क्रीट विकेट आहे परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजीने आपलं वर्चस्व आतापर्यंत दाखवलंय आणि त्यांच्यामध्ये जे व्हेरिएशन्स आहेत त्यांचा जो वापर या ठिकाणी केला गेला अतिशय उल्लेखनीय कामगिरी पहिल्या या 10 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या देखील षटकामध्ये भूपेनला थांबवून ठेवलंय आणि सध्या तरी डगआउटमध्ये पूर्णपणे शांतता पसरलाय. त्याचं कारण आहे भूपेनच्या बॅटमधून रन्स येत नाहीयेत आणि अखेरकार इथे फटका फसलाय आणि सॉफ्ट डिसमिसल. बॅटर भूपेनला या ठिकाणी परतावं लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. एकंदरीत 10 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त 2 धावा या ठिकाणी येऊ शकल्या आणि तो परतोय तंबूच्या आश्रयाला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, जाऊया संगीत कक्षामध्ये. एक धुरंदर यांच्या हो संघान कधी मानलीच नाही त्यांनी हार केलतान हो जिद्दीन. छाप यांची मैदानाला छाप यांची. जयवरती एक मोठी जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. पुढचा जो सामना असेल 2 टीम मध्ये, एका बाजूला बागोबा जंबोलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत आदर्श फणसपाडा. या 2 टीम मध्ये एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर जय मैदानामध्ये दाखल झालाय. जयवरती ते एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. बॉल जाईल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव मिळते या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 6 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. वेळ आता जास्त नाही आहे. आता येणाऱ्या वेळ कालामध्ये जरूर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मागच्या 2 ओव्हरमध्ये जमलेला नाही आहे ते येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये करावं लागणार आहे. वाघोबा चषक 2023 लयच गाजला. चाबुरपाडा गावाचा वाघोबा चषक लयच गाजला. वाघोबा चषक 2023 लयच गाजला. चाबुरपाडा गावाचा वाघोबा चषक लयच गाजला. 6 धाव फलकावरती लागल्यात आणि 6 या धावसंख्येवरती एक धक्का आतापर्यंत लागला. एक विकेट गमावला गेला आणि त्या सिच्युएशनला विकेट जाणं देखील गरजेचं होतं कारण भूपेनच्या बॅटमधून रन्स येत नव्हत्या. सातत्याने ते डॉट बॉल्स मैदानामध्ये पाहायला मिळत होते जेव्हा भूपेन क्रीजवरती उभा होता आणि त्या सिच्युएशनला विकेट गेली आणि तिथून आता जय आणि एका बाजूला सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या जोडीवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा पवन ज्याने विकेट मेडन ओव्हर हाताळले त्याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न झाला होता जयच्या माध्यमातून. धावचीच्या रूपामध्ये विकेट मिळू शकते आणि यस इथे विकेट गेले रनआउटच्या रूपामध्ये. देवी माझी पाठीशी खंबीर देवीचा हायो आशीर्वाद सारीकडे नजर.
ठिकाणी मिड ऑन मध्ये शतशक उपस्थित होते. 2 धावा मिळतील या बॉलवरती. बॅटर जयचा बॅट स्विंग चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर फास्ट बॅट स्विंग त्याचं आपण पाहतोय, परंतु आतापर्यंत कॉन्फिडंटली ते स्ट्रोक आलेले नाही आहेत. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या फलकावरती 10 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आतापर्यंत तिसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. स्ट्रायकिंगवरती जयला आपण पाहतोय. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. या बॉलवरती समोर फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये कॅच इटचा कॉल आणि यस टेकन. कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना तिसरा धक्का या ठिकाणी लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. कोस्माई खर्डी संघ आता विकेट अवस्थेमध्ये गॉन. तिसरा धक्का या ठिकाणी लागला आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत. कोस्माई खर्डी संघ आता संघर्ष करतोय. सुरुवात चांगली झाली नव्हती. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसतोय आणि बॅक टू बॅक 2 विकेट आल्या पावली तंबूच्या असलेला परतावा लागणार आहे. गॉन. आतापर्यंत जो विश्वास फलंदाजीमध्ये दाखवायला हवा आहे तो कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये मागच्या काही चेंडूंमध्ये. या ओव्हरमध्ये देखील पवन पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम या ठिकाणी खाली राहिला होता, परंतु इथे या ओव्हरमध्ये पवनने आतापर्यंत 3 धक्के दिलेत आणि पुन्हा एकदा हॅट्रिक वरती येऊन पोहोचला. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती पवन. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. बॉल जाईल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये. शतशक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव परिपूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती 11. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील पवनवरती खऱ्या अर्थाने जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला पूर्णपणे तो सारथी ठरलाय. कारण मागच्या 2 स्पेलमध्ये त्याच्या विरोधामध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि आतापर्यंत त्याने जी गोलंदाजी केलंय या ठिकाणी लाभदायक ठरलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जेलखाली येत आहेत आणि यस एकंदरीत या ओव्हरमध्ये 4 विकेट आणि इंडिव्हिज्युअली 3 धक्के पवनने दिल्यात. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केलाय पवनने आणि या 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा खर्च करून तब्बल 3 विकेट त्याने मिळवल्यात. धावसंख्या फलकावरती 11. 11 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये एका बाजूला वाघोबा बुलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आदर्श फणसपाडा या 2 टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. वैभव आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती आणि त्याच्या बॅटमधून या 2 धावा येताना पाहायला मिळाला. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. पहिला बॉल फुलटॉस होता. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला
आणि तिथे 2 धावा आल्या. बॅटर वैभवच्या बॅटमधून याच पद्धतीनं धावा चालू ठेवाव्या लागणार आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जे आर्म ॲक्शन आपण पाहतो एक स्पेसिफिक आर्म ॲक्शन गोलंदाज चौथ्या षटकामध्ये जो जतीन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचं केलं आतापर्यंत जरा मैदानामध्ये. मागचा लेग कटर जो होता तो डेंजरस लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटरीच्या दृष्टिकोनाने. हा सुद्धा बॉल चांगल्या पद्धतीने फिरवलाय. विकेट जाण्याच्या दाट शक्यता आणि एक सुंदर झेल प्रवीण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. ग्रेट कॅच आजच्या दिवसामध्ये गॉन. सहा धक्के आतापर्यंत लागल्या. 3 चेंडूंचं केल्या ठिकाणी झाल्या. अजूनही 9 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. महेश आणि नितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती जतीन. ज्या पद्धतीनं पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्या गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलंय या ओव्हरमध्ये देखील तेच करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे बॅटची एक मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती आणि पहिला चौकार आजच्या दिवसामधून या ठिकाणी वाघोबा चषक 2020चा पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. 2 संघांमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाघोबा जांभूलपाडा आणि आदर्श फणसपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा सुद्धा चांगल्या पद्धतीने बॉल फिरवलाय. एकदा मिळेल शेवटच्या बॉलवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळाली आणि 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 18 रन्स स्कोर करते लागले गेले. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. आता या स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग करावी लागणार आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महेश आणि नितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5 मध्ये प्रकाशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक उपस्थित आहेत. सुपर कव्हरला तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि दुहेरीने धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. याच अटॅकिंग मोडमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या बॉलवरती चांगला अटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. पुढचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. 21 धावा फलकावरती 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. मान्यवर आमचे उपस्थित होत आहेत आणि आम्ही त्यांना विनंती करतोय आपण या मुख्य मंचावरती. फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये. शतषक जरूर आले होते परंतु डिस्टन्स क्लिअर झालाय आणि या षटकाराच्या साह्याने आमचे प्रमुख अतिथी येत आहेत. त्यांचं स्वागत आहे या षटकाराच्या माध्यमातून. हाल चेक हाल
वाघोबा चषक 2026 आपण पाहतात जांभूलपाड्याचं असलेलं हे आयोजन आणि आपल्या सर्वांचे लाडके एक गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय रमेशजी पाटील साहेब साईरथ ट्रान्सपोर्टचे सर्व्हिस सर्वांनी त्यांचं आगमन या वाघोबा चषक 2026 मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रमेशजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहेत. एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत. नारंगी गावाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्या ज्यावेळी स्पर्धा होत असतात त्या त्यावेळी ज्यांचं सातत्यानं योगदान असतं असे साईरथ ट्रान्सपोर्टचे सर्वा आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर रमेशजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. साईरथ ट्रान्सपोर्ट म्हटलं तर खऱ्या अर्थानं नारंगीच्या गावामधून एक गोड असं असणारं व्यक्तिमत्व आहेत. ते आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर रमेशजी पाटील साहेब आणि त्यांचं स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीनं सध्या होत असताना आपण पाहू शकतायत. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत गोड असं व्यक्तिमत्व साईरथ ट्रान्सपोर्टचे आपण पाहिलं तर सर्वा आणि नारंगी गावचे एक आपण पाहिलं तर अष्टपैलू असं असलेलं व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रावरती सामाजिक प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते आदरणीय रमेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या जोडीने त्यांचा मित्र परिवार देखील मात्र या ठिकाणी आपल्याला पोहोचत असताना पाहायला मिळतोय. वाघोबा चषक जांभूलपाड्याच्या वतीने साहेब आपलं स्वागत आहे. श्री गणेशाचं या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी पूजन या ठिकाणी मात्र झालेलं, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर साहेबांच्या शुभ आपण पाहिलं तर श्री गणेशाला नतमस्तक होत आहेत. आणि त्यानंतर आता मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय रमेशजी पाटील साहेब आपलं स्वागत आहे. नारंगी गावचं असलेलं गोड असं व्यक्तिमत्व रमेशजी पाटील साहेब साईरथ ट्रान्सपोर्टचे सर्व आहेत आणि ते सध्या आपल्या मंचावरती येत आहेत. ओल्टो हार्दिक जी किनी प्रमुख अतिथींचं या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळते. बॉल जाईल पॉइंटला, तत्पूर्वी या ठिकाणी धावा पलून काढल्या जात आहेत. आदरणीय सन्माननीय रमेशजी पाटील साहेब या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं प्रमुख आर्थिक सहाय्यक आणि नुकताच त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. भव्य स्वागत आदरणीय रमेशजी पाटील साहेब यांचं आपण पाहतोय. तवसिंगा फलकावरती 31-31 या ओव्हरमध्ये चांगल्या जावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही या ओव्हरमधील जर आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 31. शेवटचे जे 2 बॉल आहेत येणाऱ्या 2 बॉलमध्ये देखील चांगल्या पद्धतीने धावा टार्गेट कराव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न जरा होता, पाठलाग सुरू आहे आणि इथे चांगल्या रन्स मिळवून जातील. स्लॉग ओव्हर मधील हा स्लॉग हिट येताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या धावसंख्या फलकावरती 35. 2023 लयच गाठला जांभूलपाडा गावाचा वाघोबा चषक लयच गाठला. वाघोबा चषक 2023 लयच गाठला. 35 फलकावरती चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सडिया वाघोबा जांभूलपाडा आणि त्याचबरोबर त्यांना धोरणात करत असताना आदर्श फणसपाडा या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस सडिया. पॉइंटच्या दिशेने बॉल जाताना दिसतोय. शेतशक त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 35 धावा फलकावरती लागल्यात आणि त्यामध्ये या ठिकाणी एकंदरीत 3 धावा ऍड केल्या जातील म्हणजे 38 धावा फलकावरती आपण पाहतोय. 38 रन्स स्कोरवरती लागल्यात. आता टार्गेट जे ते 39 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. एक चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी आपण म्हणू शकतो. 39 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. स्पर्धेचे प्रमुख आर्थिक सहाय्यक आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय कॅमेरामॅन रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. साईरथ डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदर्श फणसपाडा या टीमचा या ठिकाणी कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. काटाचा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि छापा आलाय म्हणजे वाघोबा जांभूलपाडा टीमने टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. ऑल द बेस्ट. वो टीम टॉस या ठिकाणी जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण
क्षेत्ररक्षण करतायत, घरच्या मैदानावरती खेळतायत. या स्पर्धेची वाट कशा पद्धतीने पाहत होते खूप वातावरण पाहत होतो. आणि जसं बोलत नाहीयेत, टॉस जर तुम्ही जिंकलास तर तुमचा निर्णय काय असा? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. पहिल्या इनिंगचा तुम्ही खेळ पाहिला, रन्स होणं थोडंसं डिफिकल्ट आहे, तर माइंडमध्ये एक स्पेसिफिक टोटल काय असणार आहे? 60 ते 65. असे अटॅकिंग बॅटर तुमच्या बॅटिंग युनिटमध्ये? मी आहे, श्रेयस आहे, तन्मय आहे, अजून आहेत दोघं. ऑल द बेस्ट अबाउट टीम्स. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच वाघोबा जांभूलपाडा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण समोरच्या कक्षामध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील धनंजयजी पाटील सर. ओव्हर टू यू. जसं मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय सायरट ट्रान्सपोर्टचे आपण पाहिलं तर सर्व आहेत ते आदरणीय रमेशजी पाटील साहेब आणि त्यांचं मुख्य मंचावरती आगमन झालं. आज कैलासवासी विमल नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ ज्या ट्रॉफी आपल्याला मिळाल्या ते सौजन्य रमेश वामन पाटील साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलं. जी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफी आपण पाहतायत ती सायरट डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं. द्वितीय पारितोषिक कैलासवासी सीताबाई वामन पाटील यांच्या स्मरणार्थ रमेश वामन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आलं. सायरट डेव्हलपर्स त्यांचा मनापासून आभार आहेत. तृतीय पारितोषिक कैलासवासी वामन पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य रमेश वामन पाटील साहेब सायरट डेव्हलपर्स यांचा मनापासून आभार आहेत. चतुर्थ पारितोषिक कैलासवासी शकुंतला धर्मा गावड यांच्या स्मरणार्थ सौजन्य रमेश वामन पाटील साहेब सायरट डेव्हलपर्स यांचा मनापासून आभार. आणि पाचवं पारितोषिक कैलासवासी बिवरीबाई शनिवार पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री रमेश वामन पाटील साहेब सायरट डेव्हलपर्सचे सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आलं. त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. चला मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत, सामन्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. 39 धावेचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. 38 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. चला मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. आणखीन काही सन्मान्य अतिथी आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे त्याही दिशेने आपण वळणार आहोत. आज मॅचचा आनंद घेण्यासाठी खंदरपाडा गावातील आदरणीय मंगेशजी पाटील साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात. विशाल आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी आला. सुरेशजी गरज सध्या आज त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. येस लेट्स प्ले. टायमर सेट आहेत. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. पहिला बॉल फटका क्रॅकिंग खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा फोर्स करणारा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आगमन होताना पाहायला मिळतात आदरणीय हरेश्वर पाटील साहेब डोंगरपाडा, आदरणीय हरेशजी पाटील आणि आदरणीय दिलीपजी पाटील शेठ डोंगरपाडा या सर्वांचं आगमन होत आहेत. आणि पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. डीजे दिसतोय लय सुंदर आई जीवदानी आहे उभी आमची विरार डोंगरावर. राधा कृष्ण देवांचा जोडा भारी दिसतोय लय सुंदर. थँक्यू. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आदरणीय हरेश्वर पाटील साहेब डोंगरपाडा यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. एक गोड असं व्यक्तिमत्व त्यांच्या सोबतीने हरेशजी पाटील साहेब आणि दिलीप पाटील साहेब शेठ डोंगरपाडा यांचंही आगमन झालं. त्यांचंही स्वागत आहे. पुढचा बॉल आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डॉट आलाय. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 4. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट. वाघोबा खंदरपाडा वर्सेस आई कोसमाई खार्डी. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळत आहेत. अक्षयला परतावं लागेल. एक चौकार खेळल्यानंतर नितेशनं 2 बॉल डॉट केल्यात आणि तिथून विकेट आल्यात अक्षयची. अक्षय बॅक टू डी डगआउट गॉन. वाघोबा चषक 2023 लयच गाजला. जांभूळपाडा गावाचा वाघोबा चषक लयच गाजला.
सारी पातच त्यांची लयच न्यारी. थँक्यू. विकेट येत असताना पाहायला मिळाली महत्वाची विकेट अक्षय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय चालत पवन आल्यात नव्याने खेळाडू. फटका चांगला खेळलाय. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत बॉलला फील केलं जाईल त्या ठिकाणी मिस फील्ड. भूपेनच्या हातामधून बॉल निसटलाय आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. थँक्यू. पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर डॉट डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मैदानावरती चौकार येत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला ते बरोबर 4, धावसंख्या 8. आणखीन एक फटका चांगला खेळला परंतु आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आला. जोपर्यंत बॉलला फील केलाय एक सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. पाटलाग 39 धावेचा करायचा. धावसंख्या धावफलकावरती 9. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेला मॅच आई कोसमाई खर्डी वर्सेस वाघोबा खंदरपडा. आई कोसमाई खर्डी संघानं प्रथमतः बॅटिंग करताना 38 धावा उभारल्यात आणि 39 धावेचा पाठलाग करताना वाघोबा खंदरपडा संघ आतापर्यंत 5 बॉल नंतर जाऊन पोहोचला तो मात्र 9 धाब्यांवरती. फटका हवेमध्ये खेळलाय त्या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक. जोपर्यंत पॉइंटचा खेळाडू बॉल वरती येईल तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बॉल फील केलं मोहितच्या माध्यमातून. षटक संपलाय बरोबर पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत त्या मात्र 10 धाबा ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत. या जवळ डीजे कडे ऐकत संगीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे गोकुल. असणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून ते नियमावली आहेत. जर तसं काही घडलं मैदानाच्या मध्ये जास्त वेळ गेला तर तुम्हाला एक खेळाडू हा सर्कल मध्ये घेणं हे बंधनकारक या स्पर्धेच्या माध्यमातून ती नियमावली मात्र आयोजकांनी यापूर्वी सांगितलं थोडंसं स्ट्रिक्टली नियमावली मात्र ठेवण्यात आलेली आहेत. जर तुमचा एखादा एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तरी देखील तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर गॅप मध्ये चाललाय. सरळ बॉल निघून जाईल वेगाने. बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. क्रॅकिंग स्ट्रोक. थँक्यू. आदरणीय दिलीप शेठ पाटील साहेब आपल्या डोंगरपाडाचे एक गोड असं व्यक्तिमत्व सध्या मंचावरती आहे. त्यांनी खाटूश्याम एंटरप्राइजेस यांच्या वतीनं ज्या जांभूलपाडा संघाला जर्सी मिळाल्या होत्या टी शर्ट ज्या वाघोबा क्रिकेट क्लब कसरलची नुकतीच स्पर्धा पार पडली त्यावेळी जी जर्सी परिधान केली होती ती आदरणीय दिलीपशी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आली होती. त्यांचं मनापासून आभार आहेत. थँक्यू सो मच. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय. आता पंचाने 1 वॉर्म केलाय. गोलंदाजाला तिथे 1 बाउन्सचा इशारा हा मात्र मैदानाच्या मध्ये देण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावरती 14. पहिल्या बॉलवरती चौकारानं सुरुवात. जशी पहिल्या षटकाची सुरुवात देखील चौकारानं झाली होती दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकारानं. दुसरा बॉल डॉट आला होता. इथे दुसरा बॉल डॉट आलाय. फटका चांगला खेळलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर बॉलला अडवण्याचा प्रयत्न. ओ तसंही चित्र घडू शकलं असतं. तिथे रनआउट आला होता. इथे रनआउटचे संकेत होते. रनआउटचे संकेत होते. जसं पहिलं षटक चालू होतं ना त्याच्या बरोबरीच चालू होतं. पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर डॉट. दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकार डॉटने आणि तिसऱ्या षटकावरती तिथे रनआउट आला होता. इथे रनआउटचे संकेत होते परंतु ती संधी गमावल्यात अक्षरशः क्षेत्ररक्षकाने. फिल्डिंग चांगली केली परंतु थ्रो थोडा खराब होता. पुढचा बॉल. फटका चांगला खेळलाय. हे स्ट्रोक या खेळाडूकडे मात्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. नितेश कडे स्ट्रोक त्याला खूप चांगला खेळलाय. बॉल अडवण्यात आलाय. फिल्डिंग चांगली केलाय. डबल कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न
नाही होणार. 2 वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचते मात्र 17च्या घरामध्ये. येणारे 20 बॉल, धाबा करायच्यात 22. नितेशचा विजय केला 6 बॉल मध्ये 11 धाबा. 183च्या अगदी स्ट्राईक रेटने तो मैदानावरती बॅटिंग करतो. 2 चौकार त्यानं ठोकल्यात. पवन गरजचा विचार केला तर 4 बॉल मध्ये 6 धाबा. 150च्या स्ट्राईक रेटनं 1 चौकार त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आलाय. हवेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, डबल माइंडिंग स्ट्रोक मारू की नको मारू त्या अगदी प्रश्नामध्ये राहिले आणि तिथून मात्र विकेट येत असताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. जांभूलपणाचे आपले काही खेळाडू आहेत, आता त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. बाबा 11 खेळाडू अगदी कुठले खेळणार आहेत त्याच्यावरती सध्या त्यांची टीम मिटिंग सुरू आहे. एकमेकांवरती बोटं दाखवली जातात. बाबा कोण खेळणार कोण नाही खेळणार याच्यावरती देखील सध्या चर्चा सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 17. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतं जस्टिन जतीन. SPL शिरगाव प्रीमियर लीग ज्यावेळी पार पडली त्यावेळी या खेळाडूचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द सिरीज SPL मध्ये मात्र या खेळाडूने पटकावली होती शिरगाव प्रीमियर लीग मध्ये आणि तो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने खर्डीचेही खेळाडू आहेत. येत्या कालावधीमध्ये कोसमाई चषक खर्डीच्या मैदानावरती आपल्या भेटीला येतोय. खर्डीची KPL ची स्पर्धा देखील नेहमी सुपर डुपर हिट वाली असते. अनेक साऱ्या स्पर्धा ज्या आहेत ना त्या आपल्या शेवटचा बॉल थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला थोडंसं कट केलं, बाहेरच्या दिशेने काढलं. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 17. आदरणीय भरत घावड साहेब डोंगरपडाचे व्यक्तिमत्व त्यांचे या मुख्य मंचावरती आगमन झालं. भरत घावड साहेब आपले सहर्ष स्वागत आहेत वाघोबा जांभूलपाडा चषकामध्ये. या जावळ डीजेकडे ऐकूया संगीत आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. थँक्यू. या स्पर्धेसाठी लागणारी जी सर्व सन्मान चिन्ह आहेत ते कैलासवासी वसंत गणू पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य मनीष वसंत पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आलं. पर्व 4 मध्ये सुंदर अशी आपण पाहिलं तरी सन्मान चिन्ह मात्र खास करून आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अगदी ते वाघोबा चषक जांभूलपाडाचं आयोजन आणि खूप छान अशी ट्रॉफी मात्र खऱ्या अर्थानं बनवण्यात आल्यात. पर्व 4 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. फटका चांगला खेळलाय. बॉल आपण पाहिलं तर डीप मध्ये चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. फिल्डिंग केलं. बॉल अडवलाय. जोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट होईल धावसंख्या 1 धाब्याने पुढे जात असताना पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते ती मात्र 18 धाबा. 17 बॉलचा खेळ बाकी आहेत. 21 धावेची गरज. याच्यानंतर होणारा मॅच एका बाजूने फणसपाडा दुसऱ्या बाजूने जांभूलपाडा. फटका पुन्हा खेळायचा प्रयत्न केला. जतीनच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात. बॉलला फील करतायत. फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 19. येणारे 16 बॉल आहेत. 20 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. वाघोबा खंदरपाडा वर्सेस आई कोसमाई खर्डी या 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच आपण पाहू शकता. साई गोलंदाजी ट्रॅक वरती आपण साई यांना पाहतायत. एक दर्जेदार खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटर म्हणा बॉलर म्हणा किंवा फिल्डर म्हणून ना या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहेत. परंतु आज कशा प्रकारे खेळ दाखवतील याच्यावरती चर्चा. वैभव थट्ट्यासकच्या आतमध्ये फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, डॉट बॉल आलाय. जसे जसे डॉट बॉल येतील तसा तसा पुन्हा एकदा मॅच मध्ये ती रंगतदार सिच्युएशन होऊ शकतात. येणारे 15 बॉल बाकी आहेत. 15 बॉल मध्ये धाव्यांची गरज अजूनही आपण पाहिलं तर जवळपास 39 धावेचा पाठलाग सुरू आहे. 20 धावेची अजूनही गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते आता मधून झेल निसटलाय. जीवनदान मिळालंय पवन घरतला. 14 बॉल मध्ये आता 19 धावेची गरज. क्रिकेटचा खेळ कधी इझी घेऊन चालणार नाही, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर काही गोष्टी बदलत असताना सातत्याने आपण पाहत असतो. 14 बॉल मध्ये 19 धावेचं लक्ष आमच्या सोबतीने विजय आणि महेश सध्या स्कोरिंगचं काम अगदी हँडल करतायत. प्रत्येकाची मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून रणजितजी केनी, नागेशजी पाटील देखील आणि संपूर्ण टीम आहेत, भरपूर नाव आहेत. या सर्वांची आपण अगदी अनाउन्समेंट करूयात. फटका चांगला खेळलाय, बॉल ऑन साइडला चाललाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा वैभव थोडा चुकी करताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत बॉलला फील केलाय एकतर तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि अशा प्रकारच्या धावा संघाला परवडणारही नाही आहेत. फिल्डिंग मध्ये 2 धावा येतात, 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22-22, 2 गड्याच्या मोबदल्यात. 13 बॉल मध्ये 17 धावेची गरज आहे. पाण्याची गरज आहे, त्याच्यानंतर पाणी मैदानावरती जाणार आहेत. ओ फटका चांगला खेळलाय, हेलिकॉप्टर खेळलाय, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक होते नितेशनं टिपलाय झेल, संपलाय जतीनचा खेळ. मैदानावरती 22ला तिसरा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 17 धावेची गरज आहे. 6 मिनिटं खरडी आपल्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचे. डीजे थँक्यू. 12 बॉलचा खेळ, मैदानावरती 17 धावेची गरज आहे. नव्यानं बॅटर मैदानावरती आपण पर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतात प्रकाश. डिका स्पोर्ट्सला आपण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतायत. सबस्क्राईब केलं नसेल तर करा, शेअर करा, लाईक, कमेंट. अगदी संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही डिका स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा पाहू शकतायत. 12 मध्ये 17 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 17-17चा आकडा नेहमी डेंजरस असतो, परंतु आता तो कशा प्रकारे सॉल्व्ह केला जाईल टीम वाघोबा खंदरपाडा संघाच्या माध्यमातून ते देखील पाहण्यासारखं आहे. तीन षटकाचं कंपॅरिझन जर पाहिलं तर आई कोसमाई खर्डी संघ 11ला 5 विकेट होते, वाघोबा खंदरपाडा त्याच्यापेक्षा डबल आहे, 22ला 3 विकेट. पहिला बॉल लोअर फुलटस बॉल, अशा प्रकारचे बॉल टाकू शकणार नाहीत. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार, 1 बाउन्सने क्लिअर होईल. मिळतील धावा 4. महेंद्र सरांचा सिग्नल चौकार. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती आपण पर्यंत स्वागत केलं मोहितचं चौकारानं. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष आता पाहायला मिळेल. या चौकारानं संघाची धावसंख्या देखील आता मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. 11 बॉल 13 धावेचं लक्ष मैदानावरती असेल. पवन गरज स्ट्राईक एंडला. मॅच आनंद घेण्यासाठी आपण पर्यंत मंगेशजी पाटील मॅच आनंद घेतात. सुरेशजी गरज विशाल मॅच आनंद घेत असताना ड्राईव्ह केलाय, सेपने ढकलून दिल्यात. माहित आहेत की आता काय करायचं, कशा प्रकारे खेळायचं आहे, त्या कंडिशन जाणता मैदानावरती खेळ सुरू झालाय. येणारे 10 बॉल मैदानाच्या मध्ये धावा करायच्यात 12. इथून खर्डी संघाला अगदी मैदानाच्या मध्ये तो पुनरागमन करायचं असेल तर त्यांना मैदानाच्या मध्ये विकेट घ्यायच्या. दुसऱ्या बाजूने टीम खंदरपाडा ज्या पद्धतीने सध्या खेळ सुरू आहे त्यामुळे त्या कंडिशन मध्ये विचार तेच करतायत की इथून आता कुठल्याही प्रकारची विकेट न जाण्याचा प्रयत्न टीम वाघोबा खंदरपाडा संघ मैदानावरती करतोय का हेही पाहण्यासारखं असेल. 10 मध्ये 12. फटका हवेमध्ये खेळलाय.
स्ट्रोक तर खेळलाय, ज्या विकेटची गरज होती ती विकेट मैदानावरती आलाय. प्रकाशला तंबूच्या दिशेने परतावं लागेल. प्रसाद टिपलाय झेल, संपलाय प्रकाशचा खेळ. आउट. थँक्यू. न पाहण्या पॅटर मैदानावरती संजय दाखवलं असताना पाहायला मिळतात. 9 चेंडूमध्ये 12 धावेची गरज आहे. म्हणून त्यापूर्वी मी उल्लेख केला होता की इथून मैदानाच्या मध्ये जर विकेट आली तर वेगळं काही दृश्य मैदानावरती घडू शकतात. ती विकेट आता मैदानावरती आल्यात. प्रकाशची मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रकाशनं केलात आणि त्याच मोहामध्ये प्रकाशची मात्र विकेट आल्यात. आता संजय कनेर आणि पवन घरतला हा खेळ अगदी मैदानाच्या मध्ये सांभाळावा लागेल. फटका चांगला खेळलाय संजय कनेरेच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हातामधून झेल निसटलाय. आज मैदानाच्या आतमध्ये नक्की होतोय तरी काय. क्षेत्ररक्षक भूपेन यांच्या हातामधून झेल बहुतांश वेळी सुटत नाहीत, परंतु आज 2 वेळा तिथे मात्र भूपेन कडून चुकी आपल्याला पाहायला मिळाल्यात. मिड विकेट स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये मात्र त्यानं चुकी केल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये थोडा बॉल डीप होत होता, खाली येत होता आणि त्यावेळी तुम्हाला झेल पकडायचं होतात, परंतु तो झेल ड्रॉप झालाय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते मात्र 8 बॉल मध्ये धावा करायच्या 11. सर्व सन्मान्य अतिथी सध्या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण प्रत्येकाला मॅच पाहिजे आहेत. खंदरपडा वर्सेस खारडी आजच्या दिवसातील पहिला मॅच रंगलाय. ओ हो हो, एकतर पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर पवननं मिस केलाय. आता तो रिव्ह्यूचं सिस्टम नाहीये, त्यामुळे जे काही डिसिजन असेल तर पंचांच्या माध्यमातून तुम्हाला अगदी अधिकृत स्वीकारावंच लागेल. येणारे 8 बॉल धावा करायच्या 10. आठ बॉल मध्ये 10 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर बॉल, खूपच बाहेर चाललाय बॉल. पंच वळतात महेंद्र सर, दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा येत आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 36. 9 धावेची गरज. आता जांभूलपडाचे आपले काही खेळाडू येत आहेत. फटका खेळलाय, पुन्हा बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने धावतायत. बॉल चाललाय त्या ठिकाणी सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टा धावा 4. दर्जेदार खणखणीत 4. गाडी घुंगराची आली पोरच्या पायाची, गाडी घुंगराची आली पोरच्या पायाची. थँक्यू. येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या 5. 7-5. पवन घरत आता मैदानाच्या मध्ये संयमानं खेळ दाखवतोय. 10 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यानं 17 धावा बनवल्यात. 170च्या स्ट्राईक रेटनं 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. अक्रॉस द बॅटने फटका पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत बॉल फील केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. कदापि लागला असं तर वेगळं काही दृश्य मैदानावरती पाहायला मिळालं असं. मोहितनं तो मात्र प्रयत्न केला होता. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहे 6 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 4. 6-4 वाला मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोबा जांभूलपाडा आयोजित वाघोबा चषक 2026 आपण पाहतायत. आणि येणारे बॉल मैदानावरती शेष आहे 6. रन करायच्या 4. या जाऊया डीजे कडे, ऐकत संगीत डीजे. गणपती भंडारी विलास गान गा. थँक्यू. डीजे गोकुल यांना पण सध्या अगदी ऐकतायत, पाहतायत, कारण खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा म्हणून तिथे डीजे गोकुल उपस्थित असतात. मंडप डेकोरेटर्स किंवा इतर जे सर्व साहित्य
डीजे गोकुल यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉलमध्ये 4 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. वाघोबा जांभूलपाडा आयोजित वाघोबा चषक 2026 आपण पाहतायत. वाघोबा खंदरपाडा वर्सेस खर्डी दोन संघादरम्यान रंगणारा हा मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आई कुसमाई खर्डी आणि वाघोबा जांभूलपाडा. येणारे 6 बॉल धाबा करायच्या 4. पुढचा मॅच रंगेल वाघोबा जांभूलपाडा आणि आदर्श फणसपाडा यामध्ये पुढचा मॅच होणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघ तयार आहेत, रेडी आहेत आणि त्यावरती देखील आता लक्ष आपण देणार आहोत. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, समोरच्या दिशेने मात्र बॉलला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस करतायत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झालाय. पवन डेंजर झोनला धावतोय, तिथेही चुकी. हाच खर्डी संघ जर या मॅच मध्ये पाठीमागे आलाय ना, त्याचं कारण आहे त्यांची फिल्डिंग. काही कॅचेस सुटल्या, काही चुकी केल्या, काही अशा चुकी मैदानावरती केल्यात ना ज्या कदापि निर्णायक ठरणार आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असतील ते मात्र 5 बॉल मध्ये धावा करायच्या तर मात्र 2. 5-2. पटका खेळलाय पुन्हा मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव कंप्लीट. फेकी होताना पाहायला मिळतात, ती देखील खराब. आणि हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये आता विनिंग होत आहेत. सामना जिंकलायत टीम वाघोबा खंदरपाडा या संघानं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन वाघोबा खंदरपाडा अँड हार्ड लक टीम आई कुसमाई खर्डी. चला एका लाईनअप मध्ये खंदरपाडा आपण मैदानाच्या मध्ये जायचंय. कुसमाई खर्डी एका लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या बाहेर येणार आहात. हस्तांदोलन या स्पर्धेच्या माध्यमातून करा ही नियमावली मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहेत. धन्यवाद रमेश पाटील साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. एक गोड असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर नारंगीच असणारे गोड असं व्यक्तिमत्व आज या स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी भेट दिली. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5वं ज्या ट्रॉफी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळाल्यात त्या आदरणीय रमेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्यात. त्यांचं मनापासून आभार आहेत. सध्या आपल्या मंचावरती हरेश्वर पाटील साहेब डोंगरपाडाचं एक व्यक्तिमत्व आहेत. हरेशजी पाटील साहेब, दिलीपजी पाटील साहेब डोंगरपाडा आणि भरतजी गावड साहेब हेही सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. पुढचा मॅच मैदानाच्या मध्ये सुरुवात होत आहेत. 2 संघांदरम्यान तो पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने वाघोबा जांभूलपाडा हा संघ मैदानाच्या मध्ये प्रथमतः फिल्डिंग करेल आणि दुसऱ्या बाजूने आदर्श फणसपाडा हा संघ मैदानाच्या मध्ये प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. त्यामुळे सध्या तिथे मंगेशजी पाटील खुश आहेत, सुरेशजी गरज खुश आहेत, विशाल आणि एंटायर टीम खंदरपाड्याचे सर्व खुश आहेत. कारण पहिला सामना जो आहे तो पहिला सामना मात्र आपण पाहिलं तर विजय संपादन केलाय तो टीम वाघोबा खंदरपाडा या संघानं. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव होईल. या आपण आवाज ऐकूयात. आमचे जवळचे मित्र सफाळ्यातील गोड आवाज हार्दिकजी किनी यांचा आवाज ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद.